सातमुखी रुद्राक्ष. सातमुखी रुद्राक्षला इष्ट देवता जर आपण बघितले तर महालक्ष्मी आहे. याचा ग्रह जर बघितला तर शनी आहे. ओम हुम नमः. हा रुद्राक्ष महालक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. आर्थिक स्थैर्य, संयम, मेहनतीचं फळ. शनीशी संबंधित जर तुम्हाला कुठलेही त्रास असतील ते मानसिक आधार देण्यासाठी हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. तर मी शनीचं ज्यांच्या ना कुंडलीमध्ये तुमचं फर्स्ट हाऊस मध्ये शनी आहे, जसं माझं फर्स्ट हाऊस मध्ये शनी आहे, तर मी सातमुखी रुद्राक्ष पण घालते. माझे 2 रुद्राक्ष तुम्ही असं कॉम्बिनेशन करून घालू शकता. तर हे सातमुखी रुद्राक्ष. तर माझ्या कुंडलीमध्ये फर्स्ट हाऊस मध्ये शनी आहे, तर शनीचा थोडा त्रास असतो. वृश्चिक राशीमध्ये तर अजून थोडस म्हणजे कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये नाहीये पोझिशन मध्ये, तर मग आपल्याला शनीचा त्रास जाणवतो. तर ते त्रास होऊ नये, त्यांचा साईड इफेक्ट थोडा कमी व्हावा म्हणून सातमुखी रुद्राक्ष खूप आरामात तुम्ही घालू शकता. तुमच्या फर्स्ट हाऊस मध्ये शनी आहे किंवा 8th हाऊस मध्ये शनी आहे किंवा तुमची 8 जन्मतारीख आहे किंवा मग शनीची महादशा चालू आहे, 7.5 चालू आहे, तुम्ही खूप इझिली हे युज करू शकता. खूप 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 फायद्याचं आहे. म्हणजे लाईफ मध्ये लोकांच्या चेंजेस मी स्वतः पाहिले. जेवढ्यांना मी रिकमेंड केले त्या लोकांच्या आयुष्यामध्ये अडकलेल्या गोष्टी वर्कआउट होणं, थोडं स्पीड अप होणं गोष्टी, आणि त्याचबरोबर एक मार्ग सापडणं, ह्या गोष्टी घडतात. महालक्ष्मी इष्ट देवता असल्यामुळे फायनान्शियल कंडिशन तुमची बेटर होणारच होणार.